जय श्री राम, वंदे मातरम, भारत माता की जय, जय भारत का संविधान। आपल्या समक्ष येऊन मला काही महत्त्वाचे तथ्य, सत्य, कायदेशीर बाबी आपल्या समोर ठेवायचे आहेत आणि त्या निमित्तानं हे सगळं आपल्या मधला संवाद सुरू होण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये ज्या जिजाऊच्या लेकी, रमाईच्या लेकी, सावित्री आईच्या लेकी, अहिल्यादेवी होळकरांच्या लेकी, अशा लेकींवर काही अपप्रवृत्ती ज्या प्रकारे तिरकी नजर ठेवून, ज्या अपप्रवृत्ती अंबट शौकीन, ज्या अपप्रवृत्ती अश्लील पद्धतीने एसटी बँकेतील लाडक्या कर्मचारी भगिनींना, त्याचबरोबर काही सन्माननीय पदाधिकाऱ्यांना लैंगिक शोषणापर्यंतचे त्रास देण्याची हिम्मत दाखवत होते आणि तशी हिम्मत ही गैरकायद्याची आहे, असंविधानिक आहे, हे अनेकदा सांगून होऊन सुद्धा ऐकत नव्हते। आणि त्यामुळं काल ज्या प्रकारे भावनांचा उद्रेक झाला, काल ज्या प्रकारे सडन प्रोव्होकेशन लाडक्या बहिणींच्या सन्मानार्थ, लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ अशा लिंगपिसाटांना त्यांची अंडी करावी, अंडी करण्यात आली। काल ज्या प्रकारे आपण माध्यमांनी दाखवलं, लाडक्या बहिणींना अत्याचार करायला निघालेल्या लिंगपिसाटांची अंडी काल करण्यात आली आणि हे आपण दाखवत असताना आपल्या समक्ष या सगळ्या बाबी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन याव्यात हा उद्देश होता। कारण आम्ही प्रसिद्धीला हपापलेली माणसं नाहीत आणि म्हणून त्या लाडक्या बहिणी कोण, महाराष्ट्राला प्रश्न पडलेला असेल, हे लिंगपिसाट कोणत्या लाडक्या बहिणींना त्रास देत आहेत, त्यापैकी जातीचा उल्लेख करू नये, परंतु आपल्या माहितीच तो सांगायचं। पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे, पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे, अविवाहित आहे, ती कर्मचारी आहे। कशा प्रकारे त्रास मध्य रात्रीपर्यंत कशा प्रकारे हे लिंगपिसाट त्रास देत आहेत हे रेकॉर्डवर आहे माझ्या मराठा बहिणीला। त्याचबरोबर म्हणजे कशा प्रकारे कॉल करायचा, काय करण्यासाठी अत्याचारापर्यंत घेऊन जायच्या, सगळ्या गोष्टी आमच्याकडे म्हणजे पुराव्यासहित आहेत। आम्ही नाव घेणार नाही, नाव डिस्क्लोज करणार नाही, कारण त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे की एखाद्या महिलेला कोणत्याच प्रकारे त्या महिलेला जे आहे नाव त्यांचं खराब होता कामा नये का, त्याच्यामुळे कोणाचंच नाव हे करता येत नाही, प्रसिद्ध करता येत नाही। दुसरी बहीण कोण आहे, दुसरी बहीण कोण आहे, तर ती वंजारी समाजाची आहे। त्या बहिणीला काय काय अपशब्द वापरले, कशा कशा प्रकारे विशाखाच्या गाईडलाईन्स मध्ये अत्याचार होतो, महिला अत्याचार होतो, हे त्या संहितेमध्ये येत आहे। ह्या लिंगपिसाटांनी तेही करून पाहिलं। आणि तिसरी बहीण कोण आहे, तर ती आदिवासी समाजाची आहे, ती आदिवासी समाजाची आहे। हे लिंगपिसाट कसे व्यक्त झाले हे सुद्धा पुराव्यानिशी आता कायदेशीर सत्य आहे। आणि म्हणून काल FIR दाखल झालेला आहे। FIR मधले जे तथ्य आहेत हे अत्यंत गंभीर आहेत। कशा प्रकारे हे लिंगपिसाट वर्तन करत होते हे त्याच्यात आलं। आदिवासी महिलेला कशा प्रकारे बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला हे त्या FIR मध्ये आलं। त्या FIR मध्ये विनयभंगाच्या संबंधित त्या FIR मध्ये कशा प्रकारे आदिवासी अॅट्रॉसिटीज फार तुम्हाला सांगतो
रेकॉर्डवर दिसत नाहीत, येत नाहीत, परंतु कालची वस्तुस्थिती बोलकी आहे, दिसती आहे, मुंबई महानगरामध्ये घडलेली आहे, ते सुद्धा रेकॉर्डवर आलेलं आहे. पोलिसांनी अत्यंत सचोटीनं कालचा FIR त्या लिंक पिसाटांच्या विरुद्ध रजिस्टर्ड केलेला आहे. त्या लिंक पिसाटांना तुम्हाला सांगायचं आहे मला की त्यांच्या विरोधातले जे कलम आहेत ते 7 वर्षापासून जन्मठेपेपर्यंत त्यांना शिक्षा होऊ शकते. 7 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. असे गंभीर कलम त्या लिंक पिसाटांच्या विरुद्ध काल पोलिसांनी नोंद केलेले आहेत. त्याचे पुरावे देखील पोलिसांनी अत्यंत काळजीने एकत्रित केलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या लिंक पिसाटांनी स्वतःचा बचाव कसा करावा, तर त्या उद्देशाने एक थातूर मातूर तक्रार देण्याचा प्रयत्न जे आहे आमच्या सन्माननीय संचालकांच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सन्माननीय मॅजिस्ट्रेट इतकी शिक्षा होणाऱ्या सुद्धा तरतुदी नाहीत. किंबहुना आम्ही पोलिसांसमोर जाऊनच त्या केसचा निपटारा होऊ शकतो इथपर्यंतच आहे. त्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी झालंय. लिंक पिसाटांची अंडी, सडन प्रोव्होकेशन, महिलांना अत्याचारापासून त्यांचं संरक्षण, संविधानिक संरक्षण, आर्टिकल 21 भारतीय संविधानाच्या अर्थानं महिलावर अत्याचार होऊ नये याच्यासाठीचं संरक्षणार्थ काल त्या लिंक पिसाटांची अंडी केलेली आहे. आणि ज्या लिंक पिसाटांची अंडी केली ती ते जे धाडस दाखवणारे त्या लिंक पिसाटांची अंडी करण्यासाठी ते कोण आहेत, तर ते कोणत्या समाजाचे आहेत लक्षात घ्या. मी सरकारला, मी विरोधी पक्षाला, मी सामाजिक कार्यकर्त्यांना, मी सगळ्यांना सांगू इच्छितो, लक्षात ठेवा जे धाडस दाखवणारे कोण आहेत. ते शिवप्रेमी नागरिक आहेत, ते छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. श्रीमान कातकर मराठा समाजाचे आहेत. त्यांनी महिलेच्या संरक्षणार्थ उभे राहिलेत आणि म्हणून त्यांचा सत्कार आज करण्यात येत आहे. अंडी करण्यासाठी ते उभे राहिले आणि त्या लिंक पिसाटांची अंडी केली. मी सन्माननीय जनसंघाचे पदाधिकारी सागर बादगुडे यांना मी हे विनंती करेल की त्यांनी सत्कार करावा. थांबा, आधी सत्कार होऊ द्या. यानंतर आपले कोल्हापूरचे संजयजी घाडगे यांचा देखील सन्मान होईल. हे संजय घाडगे कोण आहेत? ज्यांनी लिंक पिसाटाची अंडी केली ते मराठा समाजाचे आहेत आणि शाहू महाराजांच्या कुटुंबातले आहेत. त्यांनी त्या लिंक पिसाटाची अंडी केलेली आहे. हे धनगर समाजाचे आहेत आणि यांनी लिंक पिसाटाची अंडी. माननीय दत्ताजी खेडकर दत्ता खेडकर हे वंजारी समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील त्या लिंक पिसाटांची अंडी केलेली आहे. श्रीहरी काळे हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील त्या लिंक पिसाटांची अंडी केलेली आहे. सुरेंद्र उके सुरेंद्रजी उके बौद्ध समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील महिलांच्या म्हणजे संरक्षणार्थ लिंक पिसाटांची अंडी केलेली आहे. राजेशजी पान पाटील साहेब श्री पान पाटील साहेब हे बौद्ध समाजाचे आहेत आणि लिंक पिसाटांची अंडी केलेली आहे. संध्याताई दैफळे हे आमची वाघीण आहे आणि त्या वंजारी समाजाच्या आहेत. भगवान बाबांचे आम्ही सगळे भक्त आहोत आणि त्या लिंक पिसाटांची अंडी झालेली आहे. अजित मगरे बौद्ध समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील आपला सक्रिय सहभाग नोंदवत अंडी केलेली आहे. सीतापराव माननीय सीतापराव हे कोळी समाजाचे आहेत आणि त्यांनी देखील लिंक पिसाटांची बऱ्यापैकी अंडी केली आहे. ठेसून ठेसून अंडी केलेली आहे. मा जिजाऊच्या लेकीवर अन्याय करणारे, मा रमाईच्या लेकीवर अन्याय करणाऱ्यांची अंडी करणारे हे माझे वाघा महाराष्ट्रातले. हीच काळाची गरज आणि सडन प्रोव्होकेशन
आणि सन्मानार्थ आणि संरक्षणार्थ आज माझी छाती ही अशी थाट होत आहे, माझी मान ताट होत आहे की लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. तुम्हाला मला पुढे जाताना हे सांगायचं आहे की ज्या प्रकारे ह्या माझ्या सन्मानजनक कष्टकऱ्यांनी जिजाऊच्या लेखी मराठा समाजाच्या असतील, वंजारी समाजाच्या असतील, आदिवासी समाजाच्या असतील, त्यांना वाचवलं. हे छत्रपती शिवरायांचे मावळे जनसंघाचे कष्टकरी आहेत. त्याच्या विरुद्ध जाऊन एक घटना घडलेली. ती घटना अशी आहे, अनुसूचित जाती जमाती आयोगाचा अध्यक्ष होताना दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, एबिलिटी आणि इंटिग्रिटी. परत मी अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करतो, माननीय राज्यपाल महोदयांसाठी उपस्थित करतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी उपस्थित करतो, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांसाठी उपस्थित करतो, माननीय अजितदादा पवारांसाठी उपस्थित करतो. अनुसूचित जाती आयोगाचा अध्यक्ष करताना दोन गोष्टी प्राखऱ्यानं पाहायच्या आहेत, एबिलिटी आणि इंटिग्रिटी. आनंद अडसूळ नावाचा व्यक्ती काल पोलीस स्टेशनमध्ये का आला? तो महिलांवरल्या अत्याचाराच्या प्रकरणात, त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या महिलेच्या अत्याचाराच्या प्रकरणात आरोपींना साथ देण्यासाठी स्वतःचा सहकारी असलेला साळवीला घेऊन तिथं का आला? आनंद अडसूळची चौकशी राज्यपाल महोदयांना करावी लागेल. आनंद अडसूळ हा एबिलिटी आणि इंटिग्रिटीचा माणूस नाही. ह्या आनंदाच्या विरुद्ध PMLA आणि ED अंतर्गत चौकशा चालू आहेत. ह्याच्या विरुद्ध सिटी बँकेच्या संदर्भानं, त्याचबरोबर एक बँक बुडवल्याच्या बाबतीत, त्याचबरोबर या आनंदाच्या विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरसी खाली मोठ्या रकमेच्या बाबतीत जे आहे आरोप आहेत. आणि अशा माणसाला अनुसूचित जातीच्या आयोगाच्या प्रमुख पदावर आणि प्रमुख पदावर असून अनुसूचित जाती जमातीच्याच लोकांच्या विरुद्ध वागणं आणि हे शेमफुल ऍक्ट जो तो करत आहे, महिला अत्याचार म्हणजे महिलांच्या लैंगिक शोषणाच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप कुणीच करू नये असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने यक्स विरुद्ध रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या केसमध्ये स्वतःच्या सुप्रीम कोर्ट जजेसच्या बाबतीत सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्हली सुप्रीम कोर्ट जजेस सुद्धा अशा प्रकरणामध्ये अन्सरेबल आहेत. अशा प्रकरणात हा काल का आला, ह्याचा रोल काय आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या निमित्तानं अडसूळची चौकशी करा, अडसूळला तिथून हकालपट्टी करा. अडसूळ हा अनुसूचित जातीच्या जमातीच्या आणि त्यातल्या त्यात माझ्या जिजाऊच्या मराठा मुली असतील, वंजारी मुली असतील, मुलगी ही मुलगी आहे, ब्राह्मण मुली असतील किंवा कोणी मुली असतील, त्या मुलींच्या हिताच्या विरुद्ध जाऊन जर वर्तन करत असेल तर महाराष्ट्रातल्या लेकींनी त्यांना तिथं उभं ठेवू नये, त्यांना अध्यक्ष म्हणून राहू देऊ नये त्या आयोगाचा, आणि त्याची लवकरात लवकर हकालपट्टी होईल हे पाहिलं जाईल. आणि त्यातले त्यात चीफ विजिलन्स कमिशनच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन सुद्धा दिलेल्या आहेत की एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर ज्याच्या विरुद्ध अशा प्रकारचा गंभीर अपराध असतो त्या अशा व्यक्तींना तिथं नेमावं का? कारण ती क्वाझी ज्युडिशियल बॉडी आहे, अर्ध ज्याला म्हणतो न्यायाधिकरण आहे, आणि अशा अर्ध न्यायाधिकरणाच्या ठिकाणी अशी व्यक्ती तिथं राहणं जी महिला अत्याचारामध्ये म्हणजे बॅकडोरली हे आहे का, इन्व्हॉल्व आहे का? आणि म्हणून अशा माणसाला तिथून हकालपट्टी करा असं आमचं मागणी आहे. त्याचबरोबर बँकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. मी आनंद्याला आजपासून 48 तास देतो, आनंद्याने येऊन दाखवावं की बँकेच्या विरुद्ध एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या विरुद्ध एक ईडीची कारवाई आहे का जसं आनंदाच्या विरुद्ध आहे, दुसरं एक FIR आहे का जसं आनंदाच्या बाबतीमध्ये ईडीचे बाबतीतला रिपोर्ट आहे.
तिसरी गोष्ट, 1 रुपया सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं कोणत्याही अधिकृत यंत्रणेनं दाखवून द्यावं. जसं आनंदाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रकारच्या पैशाच्या बाबतीतली केस पेंडिंग आहे. चौथी गोष्ट, आनंदाची दुखलेली कोटर रग आहे. तर आनंदाची युनियन तिथं आमच्याकडं जी युनियन त्याची खूप संख्येनं होती काही काळ अगोदर, जेव्हा शरद पवारच्या विचाराचं संघटन तिथं होतं सत्तेमध्ये, आता ते नगण्य झालंय. म्हणजे 4 लोक सुद्धा 20 लोक सुद्धा आनंदकडे नाहीत. आणि म्हणून आनंदची ही जळफळाट आहे. आणि आनंदाची दुसरी जळफळाट ही आहे, तुम्हाला सांगतो की मी माननीय नवनीत राणा यांच्या केसमध्ये मी त्यांची बाजू लावून धरलेली होती. म्हणजे नवनीत राणाजींची माननीय न्यायमूर्ती कानडेंकडे उच्च न्यायालयात. ती जळफळाट आणखीन त्याची कमी होत नाही. कारण तेच तो दिवस होता. त्यानंतर आनंदला कधीच, आनंद हा चर्मकार समाजाचा आहे, आनंद हा चर्मकार समाजाचा आहे, आनंद हा चर्मकार समाजाचा आहे. तरी एकनाथ शिंदे साहेब बाबा चला ठीक आहे, लय जुनं म्हातार आहे म्हणून त्याला सोबत ठेवत असतील, माझं काही म्हणणं नाही. परंतु आनंदची व्यक्तिगत आयुष्य हे अत्यंत वादित आहे. कारण ईडी सारख्या गोष्टी आनंद फेस करत आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये कधीच शिंदे साहेब म्हणणार नाहीत लैंगिक अत्याचार्यांना जवळ ठेवा म्हणून, कधीच शिंदे साहेब म्हणणार नाहीत लैंगिक अत्याचारांना एखादं पाठबळ द्या म्हणून. हे स्पष्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की माननीय शिंदे साहेबांकडे देखील आम्ही आनंदची तक्रार करणार आहोत. आता तुम्हाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा पुढं नेताना मला सांगायचं आहे की आपण कालपासून एक बातमी चालवली की सदावर्ते आणि शिंदे सेनेच्या लोकांमध्ये फ्रीस्टाईल भांडण झालं असं तुम्ही चालवलं. आम्ही तुम्हाला त्याची पहिली गोष्ट सांगतो, जिजाऊच्या लेकींना त्रास देणाऱ्यांची अंडी केली आम्ही. हो केली. आता लक्षात घ्या, कारण संरक्षणार्थ महिलांच्या आणि सेल्फ डिफेन्समध्ये सडन प्रोव्होकेशनमध्ये कायद्यात तरतूद आहे की महिलेवर अत्याचार होताना बघ्याची भूमिका घ्यायची नाही आहे. आणि त्यामुळं त्याच्या पुढं जाऊन तुम्हाला सांगत असताना मला सांगायचं आहे, जे तुम्ही राजकीय पॉलिटिकल काल चालवलं त्याचं सत्य सांगतो. त्याचं सत्य असं आहे की ही काही जे तुम्ही दाखवतात हे संचालक जे सदावर्ते पॅनलमधून निवडून आले पण ते आता सदावर्ते पॅनलमध्ये नाहीत हे तुम्ही दाखवताय. ते संचालकांचं जे संचालक शिंदे साहेबांनी शिवसेनेत घेण्यासाठी नकार दिलेला आहे. आणि त्याचा पुरावा मान्य उदय सामंतांनी स्पष्टपणे तुम्हाला मी दाखवतो. त्या व्हिडिओ द्या. चल आणरे डंके की चोट पे दाखवू दे. आणि आवाज वाढवून दे आणि आडवं करून दे. माझ्यासाठी ठेवतो. आणि मी आता पुरावा दाखवतो. शिंदे साहेब कधीच अशा लोकांचा लाड करणार नाहीत. आणि त्या मागचं सत्य सांगतो की शिंदे साहेबांनी ते तिथं भेटायला गेले त्यावेळेस अगोदर आमची चर्चा झाली शिंदे साहेबांची. आमची कुठे आहे रे ते, कुठे आहे ते दाखव. हे पुरावा काय नंबर आहे माझ्याकडे नंबर तू नंबर घे पाच ब्राईटनेस वाढवायचं, आवाज वाढवा, एवढाच आवाज आहे. ते लाईट बंद कर. बंद करा. बँकेच्या त्याच्यावर संगोपन चर्चा झाली. कुठेही शिवसेनेमध्ये ही कर्मचारी मंडळी किंवा संचालक आले त्याच्यातला अजिबात भाग नाही. शेवटी सगळ्यांनी मिळून ही बँक चालवण्याचं धोरण आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आज सगळ्यांसमोर विशद केलं. 12ही संचालकांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शुभेच्छा दिल्या. या भेटीमध्ये कुठचंही राजकारण नव्हतं. ही बँक मोठी व्हावी ही प्रामाणिक एकनाथ शिंदे साहेबांची देखील इच्छा असल्यामुळं त्यांनी हा भेटीसाठी वेळ दिलेला होता. त्यांच्या समवेत मी देखील होतो आणि म्हणून कुठचाही गैरसमज होऊ नये बँकेच्या बाबतीतला म्हणून मी या बैठकीचा खुलासा करतो. तुम्हाला सांगायचं हे आहे
की हे सन्माननीय मंत्री उदय सामंत जी आहेत त्यांनी स्पष्टपणे खुलासा केलेला आहे आणि तो खुलासा माध्यमांसमोर नव्हता म्हणून हे दाखवण्याचं आज कारण आहे. त्यांनी सांगितलं की शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश वगैरे हे जे संचालक तुम्ही काल दाखवता ते शिंदे सेनेचे तसे त्यांनी प्रवेश दिलेला नाही. शिंदे साहेब लिंग पिसाट माणसाला शेजारी उभं सुद्धा राहू देणार नाहीत. कारण लाडक्या बहिणी म्हणणारे शिंदे साहेब जे लिंग पिसाट म्हणून काल ज्या प्रकारे लैंगिक अत्याचारापर्यंतच्या गोष्टींच्या बाबतीत ज्यांच्यावर आरोप आहेत आणि काल FIR झाला ॲट्रॉसिटीचा, अशा लोकांना शिंदे साहेब डाव्या उजव्या बाजूला आता ह्या पुढेही उभं करणार नाहीत. ही आम्हाला डंके की चोट पे खात्री आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की शिंदे सेना किंवा सदावर्ते विरुद्ध शिंदे सेना असं काही घडलेलं नाही. आणि म्हणून ह्या कारणानं जे आहे ही स्पष्टता आपल्यापर्यंत राहावी हा आमचा उद्देश. आणि हे करत असताना तुम्हाला सांगायचं आहे की ह्या सगळ्या करण्यामागे एक घाणेरडं राजकारण सुद्धा आहे. ते घाणेरडं राजकारण असं आहे की तुम्हाला सांगितलं भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोणत्याच युनियनकडे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ह्यांच्या संघटनेचा आता रोल एंटर झालेला आहे आणि तो रोल कसा प्ले झाला, काय प्ले झाला हे तुम्हाला मला सांगायचं आहे. एक व्हायरल सत्य, AIचा पूर्ण वापर, लोकांना अशा प्रकारचे व्हिडिओज जे आहेत प्रकाशित करण्यात आले सोशल मीडिया हँडलवर. खास करून तुमच्या चॅनलने सुद्धा ते व्हिडिओज दाखवले. AI बनवलेलं आहे, AI जनरेटेड म्हणून दाखव. AI जनरेटेड म्हणून. हो बरोबर. सगळे खोटे आहेत. तुम्हाला सांगतो डंके के चोट पे, अरे हम डाकू के खानदान से आते हैं, हमरे बाल तक भी बाका कोई नहीं कर सकते हैं. अरे हम कानून के रखवाले हैं. अरे हम माँ बहनों की इज्जत के ऊपर कोई आंख उठाए, आंख दिखावे तो उसको है ना उसकी अपनी जगह दिखाने वालों में से है, ठिकाने लगाने के वालों में से है. इसलिए अरे हमरा बाल भी बाका नहीं होता है, समझे ना. आणि म्हणून तुम्हाला सांगतो हे करणारे कोण आहेत तर हे करणारे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत जे लोक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रेमी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे थांबवतो तुम्हाला. हा एकच फोटो नाही, दुसरा पण मी आणखी एक सांगलो photo आहे. मी काय सगळे सांगलो तसे- सगळे फोटो AI जनरेटेड आहेत. आणि शेर आपके सामने है, एकदम मजबूत ठणठण है. वाव. अरे देखो शरद पवार है राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत आणि त्यांचे जे उरलेले काय बुळबुळ 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 कार्यकर्ते आहेत. किडे म्हणणे बी मॅडम इकडे किडे कामाचे असतात. हे व्हाईट आंटच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत. आणि तुम्हाला सांगतो हे लोक ते काय IT सेल किंवा काय ते पदाधिकारी संघटना नाही, हे अध्यक्ष. जे नाव दाखवतात ते वैशाली. पण मी काय सांगायला लागलो हे सगळे लोक त्यांच्या संघटनेचेच आहेत ना त्यांनी तयार केलंय अधिकृत. ते. हो. आणि यांच्या बाबतीमध्ये सिटी पोलीस स्टेशन वाशिम येथे श्री महेंद्र साबळे यांनी अधिकृत सगळी गोष्ट घेऊन आता पोलीस स्थानकामध्ये 100-200 लोक पोहोचत आहेत की इथे बख्शा नहीं जाएगा किसी को भी. भाई किसी को बख्शा नहीं जाएगा, कानून अपनी जगह लेगा. कल जिस तरह से कानून ने अपनी जगह ली है, कानून ने जगह बताई है. और देवेंद्र जी का कानून महिलाओं के सम्मानार्थ, एकनाथ राव जी का कानून महिलाओं के सम्मानार्थ, अजीत दादा का कानून महिलाओं के सम्मानार्थ है. अजी ये तीनों का भी कानून गलत काम के लिए नहीं है, हे काल दाखवलेलं आहे. त्या पुढं मला तुम्हाला सांगायची आहे आणखीन एक बाब. ज्या प्रकारे हे झाल्याच्या नंतर मला विचारणा करण्यात आली की सदावर्ते सर तुमची प्रकृती वगैरे कशी आहे. आणि मला ही अंडी झाल्याच्या नंतर तुम्हाला मला सांगाव्यास आनंद होत आहे. आय एम व्हेरी हॅपी. कालच्या घटनेनंतर आय एम व्हेरी हॅपी. सगळ्यात अगोदर सकल मराठा समाजाच्या सन्माननीय वकिलांनी, मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काल जिजाऊची लेक मराठा आहे, जिजाऊची लेक वंजारी आहे, जिजाऊची लेक आदिवासी आहे, तिच्या संरक्षणार्थ जे काही शिवभक्तांनी, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी, कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जी काल अंडी केली
ज्याला आपण तो म्हणतो लिंक पिसाटांची, त्याबद्दल माझं अभिनंदन केलं. म्हणजे मराठा समाजाकडून सुद्धा माझं अभिनंदन झालंय कालच्या बाबतीमध्ये. कालच्या बाबतीत माझं अभिनंदन झालेलं आहे. आणि त्यानंतर अनेकांनी माझी विचारणा सुद्धा केली. त्यामध्ये सदाभाऊंच्या शेतकरी संघटनेचे सन्माननीय राहुल बिडवे असतील, त्याचबरोबर पडळकर साहेबांच्या संघटनेचे मान्य श्री मिटकरी साहेब असतील, महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते, ओबीसींचे आमचे दैवत मान्य श्री भुजबळ साहेब असतील, त्यांनी देखील माझी विचारणा केली. जैन समाजाच्या प्रतिष्ठातांनी माझी विचारणा केलेली आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टीचे नेते श्री रमेश गायकवाड यांनी हे काल उशिरापर्यंत होते. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा कालची भूमिका असेल किंवा आजचं व्हायरल चित्र असेल या बाबतीमध्ये काळजी व्यक्त केली. त्याचबरोबर भूमिकांच्या बाबतीमध्ये देखील महिलांच्या बाबतीत खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या नामवंत पत्रकार महिलांनी सुद्धा मला फोन करून चर्चेमध्ये सांगितलं की यू हॅव डन गुड, हेच पाहिजे महिलांच्या म्हणजे स्वाभिमानार्थ, हेच पाहिजे महिलांच्या जे म्हणतो आपण ज्याला डिग्निटीसाठी, असंच करायला पाहिजे. कारण लिंक पिसाट अशा शिवाय जागेवर येत नाहीत. हे एक तुम्हाला प्रामुख्यानं गोष्ट सांगायची होती मला. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी पोलिसांमार्फत किंवा शासनामार्फत जी कारवाई काल करण्यात आली त्या कारवाईचं मी समर्थन करतो. पोलीस यंत्रणेने ज्या प्रकारे तपास केला त्या बाबीचं समर्थन करतो. परंतु एस.टी. महामंडळातील एक अधिकारी गिरीश देशमुख म्हणून आहेत, ते उद्धव ठाकरेच्या प्रेमातले आहेत. आणि ही काल जे म्हणजे लिंक पिसाट येऊन काय करतील आणि हे लिंक पिसाट सातत्यानं काही करत आहेत या बाबतीतली माहिती कालच्या पूर्वीच माननीय श्री कुसेकर साहेबांना, IAS अधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांना भेटून माहिती देण्यात आली होती. आणि त्याचबरोबर लिखित स्वरूपामध्ये देशमुख श्री काय नाव आहे त्याचं, गिरीश देशमुख हा महिलांच्या प्रकरणामध्ये म्हणजे कारणीभूत आहे का हे सुद्धा पाहण्यात यावं किंवा पाहिलं जाईल का इथपर्यंत लिखित दिलेलं आहे. आणि त्यामुळं उद्धव ठाकरेच्या प्रेमात असलेला हा अधिकारी, वादग्रस्त अधिकारी गिरीश देशमुख ह्याची सुद्धा चौकशी त्यांचा पॅरेंट डिपार्टमेंट हे एस.टी. महामंडळ नाही गिरीश देशमुखचा, तो फायनान्स किंवा ऑडिट डिपार्टमेंटचा आहे. त्यांच्याकडे त्याची तक्रार करण्यात येईल, त्याच्या मालमत्तेच्या विषयक तक्रार करण्यात येईल, त्याची चौकशी झाली पाहिजे. लैंगिक शोषणाच्या मध्ये तो सहभागी आहे का या बाबतीमध्ये देखील विशाखा समितीद्वारे, कारण तो क्लास 1 ऑफिसर असल्यामुळे त्याचं पॅरेंट डिपार्टमेंट वेगळं असल्यामुळे विशाखा समितीद्वारे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत. आणि ह्यापुढं महाराष्ट्रात कोणत्याही महिलेला, कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला जर लैंगिक शोषणापर्यंत किंवा मानसिक अत्याचारापर्यंत जर त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही टोल फ्री नंबर जो आहे आज आम्ही जाहीर करत आहोत. त्या महिलांनी त्या नंबरवर त्यांनी कॉल करावा. जे कोणी अत्याचारी, जे कोणी रमाई भीमाई मा जिजाऊच्या लेकींना त्रास देण्याचा प्रयत्न करेल, काल जशी अंडी झाली खन 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 ठेचले तशाच प्रकारचं ठेचलं जाईल. नंबर आहे 90-22-90. हा नंबर सुद्धा आज आम्ही धोरण म्हणून जाहीर केला आहे. सदावर्ते साहेब, तुम्ही सर्व घटनाक्रम सांगितला, पण नेमकं बैठकीमध्ये फ्रीस्टाईल हाणामारीचं कारण नाही सांगितलं. संपूर्ण घटनाक्रम थोडक्यात सांगा. का हाणामारी झाली तेवढं सांगा. लक्षात ठेवा, काल प्रत्यक्षदर्शी भगिनींनी, आदिवासी भगिनी असेल, वंजारी समाजाची भगिनी असेल, त्यांनी स्पष्टपणे माध्यमांसमोर कारण व्यक्त केलेलं आहे. FIR मध्ये ते कारण स्पष्ट आलेलं आहे. आता FIR पेक्षा तर मोठं काही नसतंय ना, कारण काल माध्यमांनी तुम्ही दाखवलं ते वेगळं आहे आणि याच्यातलं सत्य वेगळं आहे. याच्यातलं सत्य असं आहे, काल जे अंडी झालेले आहेत त्याचं कारण म्हणजे कलम 352, कलम 115(2), कलम 117(1), कलम 324(4), कलम 74, त्याचबरोबर 191(2), त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती कायदा 31R यस आणि VA म्हणजेच महिलांवर कशा प्रकारे अन्याय, अत्याचार
त्या महिलांच्या इज्जतीपर्यंत जाणे हे कारण FIR मध्ये स्पष्ट सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन जवळपास किती तास FIR साठी घेतला? 4.5 तास. कारण महामंडळाचं म्हणजे आमचं एसटीचं 6 तास सूक्ष्म पद्धतीने प्रत्येक पुरावे बघून हा FIR झालेला आहे. आणि त्याच्यामुळं कालचा जो घटनाक्रम आहे, एक महिलांचं संरक्षण, महिलांचा स्वाभिमानाचं रक्षण, लाडक्या बहिणींचं रक्षण, लाडक्या बहिणींचं रक्षण, आणि त्याच्यासाठी काल उद्रेक झाला. काल एका आदिवासी भगिनींसोबत चुकीचं ह्यापूर्वी सुद्धा चाललेलं होतं आणि काल तिने ते सगळं स्पष्टच केलं. आणि त्याच्यातून काल जे आहे काय म्हणतो त्यांना आपण सडन प्रोवोकेशन आणि सेल्फ डिफेन्स ह्याच्यातून काल अंडी झालेली आहे. काल कट अंडी झाली. पण प्रश्न असा आहे, याच्यामध्ये आरोप होत आहेत की तुमच्याकडनं कुठनं तरी बाहेरची लोक ही आणण्यात आलेली होती. बाहेरची लोक आणल्यामुळे कुठेतरी आक्षेप झाला आणि त्या आक्षेपानंतर सगळी बाचाबाची सुरू झालेली आहे. तुम्ही तसा FIR केलेला आहे किंवा अॅट्रॉसिटी केलेली आहे, त्याच प्रकारे त्यांच्याकडनं पण मारहाणीचा गुन्हा दाखल केला. हे काय माझ्या उत्तर थांबा, गडबड नका करू, मला वेळ आहे भरपूर. तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे त्यांचा FIR आहे, त्यांच्या FIR मध्ये सिव्हिल रॉंग सारखे तथ्य आहेत, ज्याच्यामध्ये मॅजिस्ट्रल इन्क्वायरी पर्यंतचे सुद्धा तुम्हाला सांगतो पोलिसांना पाठवावं की नाही असा प्रश्नचिन्ह आहे. त्यांचा FIR काउंटर ब्लास्ट आहे. त्यांचा FIR मध्ये तथ्य नाही. त्यांच्या FIR मध्ये 7 वर्षाची शिक्षा होण्याचं सुद्धा कारणच नाही. त्यांच्या FIR मध्ये सेशन्स कोर्टला जाण्या इतपतही गरज नाही. त्यांचा FIR हा फार्स आहे. त्याच्यामुळे त्यांच्या FIR वर आम्ही जामीन सुद्धा घेणार नाहीत. आम्ही हेच सांगणार आहोत की पोलिसांनी तथ्य तपासून घ्यावेत, कारण ॲट्रॉसिटीचा काउंटर ब्लास्ट होऊ शकत नाही असं अनेक वेळेस अनेक बाबींमध्ये सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही सगळे पुरावे दिलेले आहेत. आता तुमचं म्हणणं आहे की बाहेरचे लोक, मी तुम्हाला सांगतो बाहेरचे लोक, त्याच्यामध्ये ST महामंडळातील कर्मचाऱ्यांचीच बँक आहे, कष्टकऱ्यांची बँक आहे, हे तर मानता तुम्ही पत्रकार. ST महामंडळातील कष्टकऱ्यांचीच युनियन आहे बँकेवर आणि त्या युनियनला जे आहे आमच्या हिंदूंचा सण दिवाळी याच्यासाठी बोलणी करण्यासाठी युनियनचे पदाधिकारी आले होते. त्यांना बाहेरचं म्हणजे काय, ते पाकिस्तानी मुसलमान नव्हते आलेले, ते ST महामंडळातील संघटनेचे पदाधिकारी होते. हिंदूंचा सण आहे, जास्त बोनस द्या, ठणकवायला आलेले होते. आणि जेव्हा तुमच्या समोर एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तेव्हा तुम्ही असाल, आम्ही असोत, कोणी प्रत्यक्षदर्शी असोत, ते कसं काय होऊ देईल. आणि त्याही पुढं सांगतो, जे अडसूळ आरोप करत आहे ना, त्या आनंदला मला सांगायचं आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असताना तुम्हाला सांगतो काय घडलं होतं. हा असाच तुम्हाला सांगतो मुसलमान धार्जिण्या झाला होता. तुम्हाला सांगतो, मला जातीला कोणाचे अपमान करायचा नाही, परंतु हा हिंदूंचे नावं बाजूला आणि मुसलमानांची बडेजाव करत होता आणि हे डिस्क्रिमिनेटिव्ह वाटत होतं आम्हाला. एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये मी होतो, जयश्री पाटील होते, हे सगळे संचालक होते. ते जे संचालक आमच्या सोबत आम्ही निवडून आणले तिकडे गेले तेही होते. त्यांच्या समक्ष ह्याचं ते धार्जिण्यपण बघून, ह्याचं जे वर्तन बघून तिथंच याला चांगली खेचली चेंबरमध्ये, एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या चेंबरमध्ये. ह्या आनंद द्या आणि त्याचं नाव काय दुसरं साळवी, यांची चांगली खेचली होती. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये पहिल्यांदाच खेचली गेली असेल, ते वर्षा बंगल्यावर खेचली होती, हे सुद्धा सत्य आहे. आणि त्यावेळेस सुद्धा एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणले होते आनंद्याला, चाल तुझा हे बरोबर नाही, तुझा हे ढोंग उघडाय. त्याच्यामुळं हे जे लोक आहेत, त्या आनंद अडसूळ असेल, हे सगळीकडं कटोरा घेऊन सत्ता मिळते का म्हणून फिरणारे आहेत, परंतु इंटिग्रिटीच्या ग्राउंडवर आनंद अडसूळ चुकीचा आहे आणि हे सगळं आम्ही दाखवणार आहोत. त्याचबरोबर माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची देखील आम्ही भेट घेणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय अजितदादा पवार यांची देखील आम्ही भेट घेणार आहोत. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची देखील आम्ही भेट घेणार आहोत. सर, जर महिलांना त्रास होत होता
त्यांच्यावर विनयभंग केला जात होता, तर आधीच तक्रार का झाली करण्यात आहे. आली नाही? आणि विशेष म्हणजे आता तुम्ही या सगळ्यांचा सत्कार केलाय, म्हणजे कुठेतरी मारामारीला तुम्ही समर्थन देताय असं त्याचं समजायचं. दोन गोष्टी लक्षात घ्या. एक कोणती तक्रार तर तक्रारी अगोदरच प्राप्त आहे. विशाखा समिती गठीत झाली. गठीत झालेली आहे. 2 जणांना निलंबित केलेलं आहे. ते जे माणसं आहेत ना ज्यांनी FIR केला ते निलंबित आहेत. लैंगिक शोषणाच्या बाबतीमध्ये निलंबित आहेत. लैंगिक शोषणाच्या बाबतीत, लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत निलंबित आहेत. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे. दे आर सस्पेंडेड, ऑलरेडी सस्पेंडेड आहे. पूर्वीच झाली. दुसरा मुद्दा, एखाद्या महिलेवर अत्याचार होताना ते मग स्ट्रीटवर असो, ते कॉलेजमध्ये असो, कार्यालयात शासकीय कार्यालयात असो की घरात असो, जर एखाद्याच्या डोळ्याच्या समोर जर अत्याचार होत असेल आणि तिथं जाऊन धाडस दाखवून जर एखाद्या महिलेची सुटका करण्यासाठी अंडी केली असेल, सेल्फ डिफेन्ससाठी, प्रोटेक्टिव्ह नेससाठी, तर भारतीय संविधान तशी मुभा देत आहे. भारतीय संविधान तशी मुभा देत आहे. भारतीय संविधान तशी मुभा देत आहे. आणि म्हणून यांचा सत्कारच काय, यांची मिरवणूक सुद्धा गावोगाव शिवप्रेमी काढतील. छत्रपती शिवरायांची लेख मराठा असेल, मा जिजाऊंची लेख असेल. हे सगळं ठीक आहे सर, पण प्रश्न असा आहे की तुम्ही देखील एक सत्ताधारीचे भाग आहात, ते देखील सत्ताधारी कोण आहेत ते? कोण नेते? कोण आनंदराव अडसूळ असतील, ते देखील सत्ताधारी पक्षाचा एक भाग आहे. कुठेतरी व्यक्तीचा काय समेट संबंध? हे आधी देखील तुमच्यामध्ये झालेलं होतं, मात्र पुन्हा एकदा वाद हे होताना दिसत आहेत. कुठेतरी महायुतीमध्ये हा वाद येतोय, अशा प्रकारच्या चर्चा या समोर येताना दिसत आहेत. एकूणच कर्मचारी नाही लक्षात ठेवा, ज्यांना उत्तरच नसते ते राजकारण दाखवत असतात. आनंदकडे उत्तर नाही म्हणून तो राजकारण दाखवतो. स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुम्हाला सांगतो, ड्रेनेजमध्ये जेवढा मला कोणाला हे म्हणायचं नाही, जेवढी घाण असते तेवढा म्हणजे ईडी आणि मला असं PML येऊन तर मोठं काही नाही ना चौकशीचा रिंग त्याच्यामध्ये अडकलेला. तुम्हाला सांगतो या राजकीय आरोपाला काही तथ्य नाही. आनंदचा न्यूसन्स काही नाही. केवळ एक चर्मकार समाजाचा कुणीतरी म्हातारा झालेला माणूस म्हणून शिंदे साहेबांकडे असेल, परंतु शिंदे साहेबांना हे माहिती नव्हतं की त्याला त्या पदावर देताना SC कमिशनच्या चेअरमन करताना की तो खरोखर जो आहे इंटिग्रिटी आणि जे पॅरामीटर्स लागतात त्याला तो जोडून आहे का. आता मला सांगा, अनुसूचित समजा इन केस त्याला अटक करायची वेळ आली ईडीला, तर मागासवर्गीयांच्या आयोगाचा अध्यक्ष हा ईडीच्या समोर आरोपी म्हणून जातो. अर्थ काय मला सांगा. म्हणजे जो न्यायदान करणार आहे तो जर तिकडे आरोपी म्हणून जात असेल तारखांना, तर अशा माणसांना आम्ही कसं काय म्हणणार की अनुसूचित जाती आयोगाचा तो अध्यक्ष राहू शकतो. अरे चांगले लोक आहेत ना. नालायक कॅरेक्टर कशाला पाहिजे. कोण मारलं. आम्ही ठेसलं म्हणालो, तुम्ही मारलं म्हणाले. ठेसलं कुठं आहे मला दाखवा, एका व्हिडिओ मध्ये दाखवा. ठेसलंय. ठीक हा, आहे. मग? याच्या नंतर आगामी काही काळात परत असा सीन रिपीट होऊ शकतो का? आम्ही सांगितलंय, महिलांच्या समर्थनार्थ, महिलांच्या संरक्षणार्थ, महिलांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात कुठेही जर असं घडलं तर अशाच प्रकारे ठेसा रे ठेसा